आणि शक्तिपात दीक्षा याच्यावरती आपण बोललो. दुसऱ्या सोमवारी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुपादारविंदाभ्याम नमः याच्यावरती आपण बोललो. तिसऱ्या सोमवारी आपण श्री गुरुस्तुती या विषयावर बोललो. आपण गुरुचित्रावर टेंबे स्वामींनी जे लिहिलेलं आहे त्याच्यावर बोलतोय. गुरुचरित्र हे तर कधी न संपणारी गोष्ट आहे, कारण गुरु हा साक्षात परमात्मा आहे आणि आत्मा हा शिष्य आहे. या अखिल निखिल 14 ब्रह्मांडामध्ये आपण राहतोय त्या पृथ्वीवर. सगळ्या चराचरात परमात्मा भरून राहिलेला आहे, पण तो निर्गुण निराकार असल्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे, मन दिलंय, इंद्रिय दिली, त्याद्वारे आपण दृश्य सृष्टीचं ज्ञान करून घेतो. पण जे दृश्य आहे, यद्यत दृष्टम तत्तत नष्टम, जे दिसतं ते नाचतं, ते संपतं, ते नाहीसं होतं. म्हणून एकला एक परमात्माच असा आहे की जो दिसतच नाही. परमात्मा आहेच आहे. परमात्मा नाही असं नाही, परमात्मा होता असं नाही, परमात्मा आत्ता आहे असं नाही, परमात्मा आहेच. आणि म्हणून परमात्म्याला शेवट नाहीये, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आणि असा गुरु आपल्याला पाहायचा आहे, आपल्या बुद्धीच्या आवाक्यात आणायचा आहे, आपल्या मनाच्या आवाक्यात आणायचं आहे. सामान्य ज्ञान करून घेताना आपल्याला परमात्म्याने जी पंचेंद्रिय दिलेली आहे त्यांचा संबंध जेव्हा मनाशी येतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते. आणि ह्या मनाचा जेव्हा बुद्धीशी संबंध येतो तेव्हा आपल्याला विज्ञान कळतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उगम कुठून आहे, प्रत्येक गोष्टीचा शेवट कुठे आहे, प्रत्येक गोष्ट कशी तयार होते, गोष्टीच्या मुळाशी काय आहे, गोष्ट विस्तारते म्हणजे काय होतं, गोष्ट नाहीशी होते म्हणजे काय होतं, गोष्ट निर्माण होते म्हणजे काय होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण बुद्धीच्या द्वारे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. पण ही जी बुद्धी आहे ती बुद्धीच आपल्या परमात्म्याच्या मार्गातली अडचण आहे. म्हणून या गुरुस्तुतीमध्ये आपण गेल्या वेळेला पाहिलं की गुरुला जर काय करायचे तर फक्त शरण यायचंय, बाकी काहीही करायचं नाही. आपल्याला सहज गोष्ट येते आणि ती आपण करत नाही. आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो. आपण म्हणतो गुरुचा वाढदिवस साजरा करूया, आपण गुरु करता जप करूया, आपण गुरुला जेवायला घालूया, आपण गुरुला कापड देऊया, आपण गुरुला आपल्या गाडीत बसून कुठेतरी घेऊन जाऊया, आपल्या गुरु दारावरून गुरु गेला की त्याला कॉफी प्यायला बोलवूया. पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धीची कुवत दाखवता. आणि ही बुद्धी जोपर्यंत तुम्ही टाकत नाही, या बुद्धीच्या पलीकडे जायचा तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरु कळणारच नाहीये. कारण गुरु आपल्याला कळून घ्यायचा विषय नाहीये. बाकी सगळे विषय आहेत आणि गुरु विषय नाहीये. गुरु आहे, गुरु नाहीये असं नाहीच. म्हणून हा जो गुरु आहे या गुरु करता काय करायला पाहिजे तर फक्त शरण जायला पाहिजे. मग शरण कसं जायचं तर अगदी साधा उपाय, पाया पडायचं, बाकी काहीही करायचं नाही. मग पाया कसं पडायचं हेही सांगितलं. आपल्याला प्रचलित पद्धती माहिती आहेत. पाया पडताना आपण काय करतो, सलाम करतो. पण सलाम करतानाही आपण कपाळाला हात लावतो. म्हणजे आपल्याला माहिती पक्क की त्या कपाळात बुद्धी आहे, त्या बुद्धीला बाजूला केल्याशिवाय आपला नमस्कार पोचणार नाही. नमस्कार या शब्दामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नमन हा शब्द आहे. आणि हे नमन जे आहे, हे नमन ही कृती आहे. ही कृती जी आहे ती आकारात आहे आणि आपल्याला निराकारातलं निर्गुण परब्रह्म आकळायचंय. मग ते कसं आकळता येईल तर त्याकरता आपल्याला नमस्कार करताना आपण नमस्कार कसा करतो याचा आपण विचार केला पाहिजे. कारण हा जो नमस्कार आहे, हा नमस्कार करताना ही जी कृती आहे या कृतीच्या बाजूला होता आलं पाहिजे आपल्याला. गुरुचरित्रात एका ठिकाणी सांगितलंय असं की गुरुच्या पायावर लोळण घ्यावी आणि पडून राहावं. गुरुने उठ म्हणल्याशिवाय उठू नये.
गुरुने अंगाला हात लावल्याशिवाय उठू नये. कारण गुरु शक्ती देत असतो आपल्याला. गुरु आपल्याला सांगतो म्हणजे काय करतो, तर गुरु आपल्याला शक्ती देतो आणि आपल्याला ती शक्तीच पाहिजे असते. आपल्याला बाकी काही नको असतं. गुरुने आपल्याला पैसा दिला केव्हा तरी तो संपणार आहे, केव्हा तरी तो बदलणार आहे. गुरुने आपल्याला आशीर्वाद दिला तेवढ्या वेळेपुरतं काम होणार आहे. पण गुरु जेव्हा आपल्याला शक्ती देईल तेव्हा आपल्याला गुरु होता येतं. आपण गुरुरूप होऊ शकतो. आपल्याला स्वरूप मुक्ती मिळू शकते, आपल्याला समीप मुक्ती मिळू शकते, आपल्याला सायुज्य मुक्ती मिळू शकते, आपल्याला सलोप मुक्ती मिळू शकते. पण त्याच्याकरता आपण गुरुरूप होण्याकरता आपल्याला नमस्कार करता आला पाहिजे. नमस्कार म्हणजे काय करायचंय, तर हे काहीतरी करायचंय. आणि आपल्याला जर खरंच गुरु समजून घ्यायचा असेल तर करणे न करणे करवून घेणे याच्या पलीकडे जायचंय. मग करणेमध्ये आपण आयुष्यभर करतच आलोय, अनेक जन्म अनेक गोष्टी करतोय. मग आपलं काम झालं का? इतके जन्म आपण या गोष्टी केल्या, आपलं काम झालं का? तर त्याचं नाही हे उत्तर आहे. त्याचं उत्तर आहे नाही. आता का नाहीये, तर ह्या करणेमध्ये आपण आपल्या शक्तीचा गर्व आणि अभिमान निर्माण करतो, गर्व आणि अभिमान बाळगतो. आणि या निर्गुण निराकाराला समजून घेण्याकरता गर्व उपयोगाचा नाहीये, अभिमान उपयोगाचा नाहीये. या निर्गुण निराकाराला समजून घेण्याकरता आपण आपल्याला संपवून टाकायचंय, एकरूप व्हायचंय. ही एक अवस्था जी आहे ती द्वैतातून अद्वैत साधायचंय. आणि त्याकरता टेंबे स्वामींनी हे गुरुचरित्र लिहिलंय. एक 53 अध्याय गुरुचरित्र असताना आणखी वेगळं गुरुचरित्र लिहायची गरज नव्हती. पण आपण एका गणपतीच्या वाचनामध्ये माणिक प्रभूंची 53 अध्याय पोथी वाचली, पंत महाराज बाळे कुंद्रींची 53 अध्याय पोथी वाचली, गोंदवलेकर महाराजांची 53 अध्याय पोथी वाचली. मग हे जे सगळे अनेक आहेत, या अनेकात एकता गाठून देतो, मिळवून देतो, तो गुरु आहे. पण हा मिळवून देतो म्हणजे काय करतो, तो की कुठून आकाशातून काढून देत नाही. तो तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, तुमच्या कानात शक्ती फुंकतो, तुमच्या नाकात शक्ती फुंकतो, तुमच्या तोंडात शक्ती फुंकतो, तुमच्या पायात शक्ती फुंकतो आणि तुम्हाला एवढं बलवान करतो, एवढं समर्थ करतो की तुम्हाला गुरुपेक्षा वेगळं अस्तित्व शिल्लक राहत नाही. विचार करा ना, आपण गुरुरूप झाल्यानंतर आपल्याला कशाचीच कमतरता नाही, काहीच नाही असं होणार नाहीये. पण हे गुरुरूप होणं सोपं काम आहे का? त्याकरता नमस्कार करायचा आहे. नमस्कार करायचा म्हणजे काय करायचं? पहिला एक नमस्कार सांगितला तुम्हाला मी, की सलाम करायचा. सलाम करायचा म्हणजे डोक्याला हात लावायचा. डोक्याला हात लावल्यानंतर आपण ते डोकं बाजूला केलं पाहिजे तर सलाम होणार आहे. दुसरा नमस्कार आहे, आपण हृदयापासून नमस्कार करायचा आहे. आपण हात जोडून नमस्कार करतो. आपण हात जोडले याचाच अर्थ मला आता हाताने काही करता येत नाहीये. माझ्या हाताने मी काय करतो? कपडे घालतो. माझ्या हाताने काय करतो? वस्तू गोळा करतो. माझ्या हाताने काय करतो? पैसे मोजतो. माझ्या हाताने काय करतो? पूजा करतो. माझ्या हाताने हे जे काही करणं शक्य आहे ते सगळं मला आता करणं शक्य नाहीये. म्हणून आपल्याला हात जोडायचे. आणि मग ते नुसते हात जोडून काम भागेल का? तर ती कृती आहे. मगाशी सांगितलं मी, करणे न करणे आणि करून घेणे याच्या पलीकडे जायचंय. त्याकरता नमस्कार करायचा आहे. मग आपण जेव्हा हात जोडतो तेव्हा नुसते हात जोडून उपयोग नाही, ते हात आपल्या हृदयापाशी जोडले गेले पाहिजे. मग हे हृदय कुठे आहे? तर हे हृदय आपल्या बरोबर दोन्ही स्थानांच्या मध्ये डाव्या बाजूला किंचित खालच्या बाजूला झुकलेला आहे, तिथे हृदय आहे. त्यामुळे आपल्याला जर कोणी विचारलं कोण आहे, मी आहे म्हणतो आपण. आपला हात कुठे जातो बघा, मी आहे. आपण इथं मी आहे म्हणत नाही. आपण इथं मी आहे म्हणलं की काय व्हायचं गे, मी आहे. आपण इथं आहे मी म्हणतो. आपण इथं मी आहे म्हणत नाही, आपण इथं मी आहे म्हणतो. उजव्या हाताने म्हणतो, डाव्या हाताने म्हणत नाही. का तर डाव्या हाताची ताकदच कमी आहे. आणि त्या दोन्ही ताकदी आपल्याला परमात्म्याला द्यायच्या की आता मी काहीच करू शकत नाही, देवा मी तुला नमस्कार करतो. असा जर नमस्कार झाला तर देवाला नमस्कार झाला आणि मग देव आपल्या चराचरातल्या शक्तीनुसार आपल्यामध्ये येतो. आणि तो मग आपल्यामध्ये आल्यानंतर खरंच आपल्याला काही मागावंच वाटत नाही. जेव्हा तो आपल्यामध्ये येतो तेव्हा आपण नाही म्हणत की मला पैसे दे, माझं दुकान चालू दे, माझ्याकडे पेशंट येऊ देत, माझा पेशंट बरा होऊ देत, माझं हे काम होऊ देत, काही नाही. आपण जेव्हा हृदयापाशी हात जोडतो तेव्हा या हृदयीचे ते हृदय घातले असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. ये हृदयीचे ते हृदयी घातले
मग असं काय आहे या हृदयातलं त्या हृदयात काय घालायचंय? हृदय काय करतं? हृदय काय करतं? तर हृदय हे जो अन्नरस लाल रंगाचा होतो तो अख्ख्या शरीरात फिरवतं, त्याला हृदय म्हणतात. मग हृदय जे आहे, हृदय हे महत्वाचं काय आहे? तर हृदय म्हणल्यानंतर जर हृदय काढून टाकलं तर काय होईल? इथं आपल्याकडे डॉक्टर बसलेत, सांगावं त्यांनी. हृदय काढून टाकलं काय होईल? संपेल सगळं, आपण निराकारात जाऊ, आकाराने उरणार नाही. म्हणून आपल्या हृदयापाशी हात जोडायचे आणि नमस्कार करायचा आहे. हा साधा नमस्कार नाहीये. जेव्हा आपण हात जोडून हृदयापाशी हात लावतो तेव्हा ये हृदयीचे ते हृदयी घातले, परमात्म्याचं हृदय आणि आपलं हृदय एक होऊन जातं आणि आपण परमात्मा स्वरूपच होऊन जातो, उरतच नाही. आपल्याला न उरण्याकरता नमस्कार करायचा आहे. विचार करा, तुम्ही सगळेजण जाताना म्हणता नमस्कार डॉक्टर, नमस्कार करतो, आशीर्वाद राहू देत, अंगाला लावा, मी जातो, हात लावतो. नमस्कार करतो ह्याचा अर्थ काय माहित नाही म्हणून तुम्ही करता. जेव्हा तुम्हाला कळेल की आपण संपणार आहोत तेव्हा डॉक्टरांकडे न पाहता निघून जाल तुम्ही, म्हणाल नकोच, नमस्कारच करायला नको. नमस्कार केला ना आपल्याला घेतलं यांनी तर काय करायचं? आपल्याला यांनी घेतलं तर काय करायचं? हे व्हायला नको म्हणून आपण वरवर नमस्कार करतो, आतून नमस्कार करत नाही. ज्या दिवशी आतून नमस्कार होईल त्या दिवशी काहीच उरत नाही, काही लागत नाही, सगळं संपून जातं. हा नमस्काराचा अर्थ आहे. नंतर आपण देवाच्या पाया पडतो. मग देवाच्या पाया पडतो आपण, वाघदेवीच्या पाया पडतो. मला सांगा, वाघदेवी त्या दगडात आहे का? आहे, दगडातही आहे आणि सगळीकडे पण आहे. ती नाहीये अशी जागाच नाहीये. पण आपण सगळ्या जागेत तिच्या पाया पडू शकत नाही, तिच्या पायावर डोकं ठेवू शकत नाही. म्हणून आपण कल्पनेने तिचे पाय समोर निर्माण करतो आणि त्या पायावर डोकं ठेवतो. मग ही जी कल्पना आहे ती संपवायची आहे. म्हणून नमस्कार करायचा आहे की मला आता काहीही सुचत नाहीये, मला फक्त तू पाहिजेस, बाकी काहीही नकोय. ही अनन्य भक्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला नमस्कारच नाही आणि त्याशिवाय आपण अद्वैतात जाणारच नाही. म्हणून हा जो नमस्कार गुरुला करायचा आहे, याच्यामध्ये गुरुची आपण स्तुती केली गेल्या वेळेला. म्हणजे काय केलं तर गुरु म्हणजे काय आहे समजून घ्यायचा प्रयत्न केला. कारण गुरु समजतच नाही हो. अख्खी आयुष्याची आयुष्य गेली तरी सुद्धा गुरु कळत नाही. दासबोधात तर सांगितलंय की गुरुची स्तुती करण्याकरता समुद्राची शाई केली, झाडांची लखणी केली, आकाशाचा कागद केला, तरी सुद्धा गुरु उरेलच. गुरु कसा आहे? समुद्रासारखा आहे म्हणलं तर समुद्र खारट आहे, गुरु खारट नाहीये. गुरु मधुर आहे, एवढा मधुर आहे की त्याचं माधुर्याला येतं. गोडपणाला गोडपणा देणारा कोण आहे तर तो गुरु आहे. म्हणून गुरु मधुर आहे. गुरु महान आहे. किती महान आहे गुरु? तर महान म्हणजे त्याची महत्ता जी आहे, सगळ्या जगातला मोठेपणा जो आहे तो गुरुकडे आहे. आणि जगाला मोठेपणा देणारा कोण आहे तर तो गुरु आहे. म्हणून गुरु महान आहे. गुरु लहान आहे. गुरु लहान का आहे तर तो मुंगीमध्ये सुद्धा आहे आणि हत्तीमध्ये सुद्धा आहे. म्हणून गुरु सगळीकडे आहे. गुरु नाही अशी जागा नाहीये. आणि असा जो गुरु आहे त्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि आजच्या विषयाला सुरुवात करायची आहे. श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्य देवी आदिरूप धारण करणारा दत्तात्रेय वस्तुतः जन्मादि रहित आहे. श्रीमान, श्रीमान या शब्दामध्ये श्रीमान आपण कोणाला म्हणतो की ज्याच्याजवळ सगळ्यात जास्त पैसे आहेत त्याला आपण श्रीमान म्हणतो. पण पैसेवाल्याला जर श्रीमान म्हणलं, पैसेवाल्याला जर श्रीमान म्हणलं तर तो देवापेक्षाही महान होईल. आणि त्याला पैसा कोणी दिला तर देवानीच दिला. पैसा कोणी दिला? गुरुनीच दिला. त्यामुळे गुरु श्रीमान आहे. आणि हा जो गुरु श्रीमान आहे त्यांनी हे सगळी दत्तात्रेयांना विशेषण लावलेली आहे. दत्त कसे आहेत? श्रीमान आहे. ज्याच्याजवळ श्री आहे असा महान. मग श्री कोण आहे तर लक्ष्मी सहित विष्णू ज्याच्याजवळ आहे ते श्रीमान आहे. मग ही श्री काय आहे तर आपल्याला प्रतिकरूप पैसा म्हणजे श्री माहिती. आपल्याला प्रतिकरूप पैसा म्हणजे श्री माहिती आहे. पण एवढी श्री मर्यादित नाहीये. श्री कुठं कुठं आहे? श्री सुक्तात सांगितलंय. श्री सुक्तामध्ये सांगितलंय आणि मी वर्णन पण केलंय. श्री सुक्तावर जेव्हा मी बोलत होतो तेव्हा श्री कुठे कुठे आहे ते सांगितलंय. जमिनीत श्री आहे, पाण्यात श्री आहे, आकाशात श्री आहे, आजूबाजूला श्री आहे
आणि ही स्त्री जी आहे ती एकटी नाहीये, ती महान तत्वाबरोबर आहे, म्हणून त्याला श्रीमान म्हणतात. म्हणून एकट्या स्त्रीला महत्व नाहीये. स्त्री बरोबर पुरुष असेल तर त्या स्त्रीला महत्व आहे, पुरुषाबरोबर स्त्री असेल तर त्या पुरुषाला महत्व आहे. मग हे जे महत्व आहे परत ते बुद्धीपुरतच मर्यादित आहे. मग अशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की ही बुद्धी जोपर्यंत आपण गहाण टाकत नाही, बुद्धी जोपर्यंत आपण देऊन टाकत नाही, तोपर्यंत आपला नमस्कारच पोचणार नाही, तोपर्यंत आपल्याला श्रीमान म्हणजे काय हे कळणारच नाही. मग इथे यांनी श्रीमान टेंबे स्वामींनी का वापरलंय, तर श्रीमान म्हणजे श्री सहित महत्त्व जे आहे त्या श्रीमान. हा श्रीमान कोण आहे, तर विष्णू. विष्णू या शब्दाचा अर्थ असा आहे की जमिनीतून आकाशापर्यंत दाही दिशामध्ये जे पसरून राहिलेलं आहे, जे नाहीये अशी जागाच नाहीये, त्याला विष्णू म्हणलेलं आहे. विष्णू म्हणजे साधा विष्णू नाव नाहीये, विष्णू नाहीये अशी जागाच नाहीये. मग हा विष्णू काय करतो, हा विष्णू कधी निर्माण झाला, हा विष्णू कुठून आला, हा विष्णू कुठं जाणार आहे, तर हा विष्णू जे आहे ह्या विष्णूला परमात्म्याने इच्छेने निर्माण केलंय. परमात्म्याने इच्छेने विष्णूला निर्माण केलं आणि विष्णूला एक अख्खा लोक देऊन टाकला आणि त्याच्या हाताखाली अनेक शक्ती दान केल्या. सगळ्यात पहिली शक्ती तिने विष्णूला दिली ती लक्ष्मी दिली. मग लक्ष्मी ही शक्ती काय आहे, तर लक्ष्मी अशी शक्ती आहे की जी शक्ती आपल्या सगळ्या इच्छा तयार करते. आपल्याला हे पाहिजे, आपल्याला ते पाहिजे, आपल्याला घर बांधायचंय, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला पुरुष सुख पाहिजे, आपल्याला स्त्री सुख पाहिजे, आपल्याला मोठेपणा पाहिजे, आपल्याला मान पाहिजे, आपला अभिमान वाढला पाहिजे, आपल्याजवळ उत्तमोत्तम कपडे पाहिजेत, आपल्याजवळ उत्तम गाडी पाहिजे, आपल्याजवळ काय नाही असं नाहीच आहे, ती लक्ष्मी शक्ती आहे. लक्ष्मी म्हणजे कागदाचे तुकडे नाहीयेत. कागदाचे तुकडे म्हणजे जर लक्ष्मी झाली असती तर आज लक्ष्मीवान कितीतरी माणसं आहेत, पण असं नाहीये. लक्ष्मी जी आहे ती विष्णूपाशी आहे. आपल्याकडे जे आपण चित्र पाहतो, काय चित्र पाहतो, तर भगवान विष्णू हे शेषशाही भगवान आहेत. शेषशाही भगवान म्हणजे काय, तर जेव्हा या अखिल निखिल ब्रह्मांडामध्ये 14 ब्रह्मांड तयार केली, वरती सप्तलोक तयार केले, खालती सप्तलोक तयार केले, तलातल, रसातल, पाताळ असे 7 लोक तयार केले, वरती भू भुवा महा हे जे सप्त स्वर्ग तयार केली, या सगळ्यामध्ये सगळीकडे पाणी भरलेलं होतं. काही नाही असं नाही, सगळीकडे पाणीच पाणी, कुठेही पाणी, बाकी काहीही नव्हतं. आणि मग ह्या पाण्यामध्ये एक नाग होता आणि हा नाग किती महान होता, तर ह्या नागाची उंची कोणालाच कळू शकत नव्हती, एवढी या नागाची उंची होती. या नागाने केलं काय, तर आपली वेटोळ्यावर वेटोळी, वेटोळ्यावर वेटोळी, वेटोळ्यावर वेटोळी घातली आणि त्याला 10 फणी होत्या. त्या 10 फण्या उभारल्या. त्या फण्या उभारल्यावर त्या फण्या विष्णूंच्या डोक्यावर आल्या. विष्णूंच्या डोक्यावर मुकुट होता. विष्णूंचे डोळे अत्यंत आल्हाददायक होते की विष्णूंनी जर पाहिलं तर समोरच्या जगाचं भान नाहीसं होत होतं. असे अत्यंत सुंदर नेत्र भगवंतांना विष्णूंना लाभलेले होते. अत्यंत सरळ नाक होतं, कानात सुरेख कुंडल होती, ओठ होते, अतिशय नाजूक ओठ होते. नाजूक हा शब्द सुद्धा वर्णन करायला कमी पडेल असे विष्णूंचे ओठ होते. दंतपंक्ती शोभून दिसत होत्या, मोगऱ्याच्या कळीची उपमा कमी पडेल असे दंतपंक्ती होत्या. आणि आत लाल भडक जीभ होती. असे भगवान विष्णू अंगावर एक पितांबर धारण केलेला होता, पिवळं वस्त्र धारण केलेलं होतं, कमरेला एक पिवळं वस्त्र होतं, गळ्यात मोत्याच्या माळा होत्या, छातीवरती कौस्तुभ मणी होता, कमरेला कंबरपट्टा होता. आणि असा भगवान विष्णू हा त्या नागावर झोपला होता. आणि त्या नागावर झोपल्यानंतर त्या नागावर भगवान विष्णू झोपला आणि हा नागावर झोपल्यानंतर हा नागावर भगवान विष्णू जेव्हा झोपला तेव्हा या नागावर झोपलेला भगवान विष्णू जो आहे तो झोपल्यानंतरही त्याचे नेत्र उघडे होते आणि ते उघडे नेत्र अख्खी सृष्टी पाहत होते आणि त्यांचे पाय लक्ष्मी माता चेपत होत्या. असं भगवान विष्णूंचं रूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण या रूपाच्या मागे एक अर्थ दडलाय हो. हा अर्थ आपल्याला माहित नाहीये. आपल्याला लक्ष्मी माता विष्णूंचे पाय चिपतीये एवढंच माहिती आहे. हे जे भगवान विष्णू आहेत
आत्ताच मगाशी मी सांगितलं की जे जे आकारात येतं ते निराकारात जातं, ते नष्ट होतं. मग भगवान विष्णूंना परमात्म्याने निर्माण केलं, त्यांनाही शेवट आहे, त्यांनाही शेवट आहे, त्यांनाही वेदना आहेत, त्यांनाही दुःख आहे. ते देव आहेत. देव किती आहेत तुम्हाला माहित नाहीये. देव किती आहेत तुम्हाला माहित नाहीये. आपल्याला माहिती आहे ती माणसं माहिती आहेत. आणि या माणसांच्या पेक्षा पैसेवाली माणसं, या पैसेवाल्यांपेक्षा बुद्धिमान माणसं, या बुद्धिमानांपेक्षा सत्तावान माणसं, या सत्तावानांपेक्षा आणखी मोठी माणसं कोण आहेत तर ती पित्र आहेत. आपल्यातून जेव्हा जातात ते सुद्धा देव आहेत. ही जी पित्र आहेत त्यांच्यापेक्षाही महान काय आहे आणखी तर पित्रांच्या पेक्षाही देव महान आहेत. पण त्या देवांना ठराविक सत्ता आहे, सगळं सामर्थ्य देवांना नाहीये. ते कोण आहेत तर इंद्र आहे, वरुण आहे, दिशा आहेत, भास्कर आहे, सूर्य आहे, चंद्र आहे. हे सगळे देवता आहेत. आणि या देवतांच्याही पेक्षा पुढे 4 तोंडाचे ब्रह्मदेव आहेत, पण तेही नष्ट होतात. या देवतांच्याही पुढे भगवान शिव आहेत, तेही नष्ट होतात. आणि ह्यांच्याही पुढे विष्णू आहेत, तेही नष्ट होतात. म्हणून या विष्णूंना आकारांनी शेष नागावर झोपवलंय. आणि शेष नागावर झोपलंय आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय चेपतायत. मग याचा अर्थ काय आहे तर हा जो शेष नाग आहे तो आपल्या शरीरात मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत जो पसरून राहिलेला आहे तो शेष नाग आहे. आणि त्या शेषनागामध्ये आपलं मगाशी मी आहे सांगितलं ना हृदय, त्या हृदयामध्ये भगवंत वास करतायत आणि ते विष्णू आहे. म्हणून ते नाहीसे होतात, म्हणून ते नष्ट होतात. आणि ते जे विष्णू आहेत त्यांचे पाय लक्ष्मी माता चेपतायत. म्हणजे काय करतायत तर ही जी लक्ष्मी माता आहे ती सतत पायाचं रक्षण करते, सगळ्यांना जमिनीवर आणते. किती मोठे व्हा परत जमिनीवर येतात, किती मोठे व्हा परत जमिनीवर येतात. ती लक्ष्मी माता आहे. म्हणून ती विष्णूंचे सतत पाय चिपत राहिलेली आहे. असे भगवान विष्णू जे आहेत ते श्रीमान आहेत, श्रीमान विष्णू. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय महादेव, सगळ्या देवांचे देव. ते वर्णन आता येऊनच गेलं देव कोण आहेत ते. मग हे महादेवांना महादेव का म्हटलंय तर हे महादेव जे आहे ते महादेव ह्या जगाचा निर्मितीला कारण आहेत, ह्या जगाच्या नाशाला कारण आहेत, ह्या जगाच्या स्थैर्याला कारण आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये 3 गुण आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये 3 गुण आहेत. निर्माण होणं, काही काळ स्थिर राहणं आणि नष्ट होणं. हे तिन्ही गुण ज्याच्या हातात आहेत तो देव महादेव आहे. शंकर वेगळा आणि महादेव वेगळा, शिव वेगळा आणि महादेव वेगळा. शिव जो आहे तो शिव सगळ्यांना पूर्णपणे शांती देतो. शिव जेव्हा भेटेल तेव्हा आपली अशांती संपून जाते, कुठलीही अपेक्षा शिल्लक राहत नाही. मग असा शिव आपल्याला शिवरात्रीला भेटतो. भेटला का अकलूजला गेल्या सोमवारी? कुठे इथं भेटला असता पण त्यांना भेटायचं नव्हतं. हा जो शिव आहे हा शिव कल्याणकारी आहे. हा शिव करू शकत नाही अशी कुठलीही गोष्ट नाहीये. आणि या शिवाच्या पुढे शंकर आहेत. शं करोति कल्याण, शंकर कल्याणच करतात. असं म्हणतात की शंकर संवार करतात, पण हा संवार सुद्धा गरजेचा आहे. मला सांगा, आपल्याला पॅरालिसिस झालेला आहे, आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे, आपल्याला बोलता येत नाहीये, आपल्याला जेवता येत नाहीये, आपले हातपाय चालत नाहीयेत आणि आपण मेलो. कल्याण नाही का झालं? हा कल्याण करणारा शिव आहे, शंकर आहे. आणि या शिव आणि शंकरांना जो हातात ठेवतो तो महादेव आहे. म्हणून त्याला मोठा देव म्हटलेला आहे. सगळ्यात मोठा देव कोण तर महादेव, की जो या सृष्टीच्या उत्पत्तीची, स्थैर्याची आणि विनाशाची या तिन्ही गुणांची व्यवस्था करतो. मग हा महादेव कोण आहे? तो महादेव म्हणजे सांख्यांच्या प्रकृती उत्पत्ती जी सांगितलेली आहे, सृष्टी उत्पत्ती, त्याच्यामध्ये पुरुष जो सांगितला आहे तो पुरुष म्हणजे महादेव आहे.
म्हणून त्याचा टेंबे स्वामींनी इथं उल्लेख केलेला आहे की श्रीमान विष्णू महादेव, हा जो महादेव आहे, हा महादेव जर आपण म्हणला नाही आत्ता तर गुरुचरित्र सुरूच होणार नाही. म्हणून हा जो महादेव आहे, या महादेवाला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या महादेवाला समजून घेण्याकरता काय केलं पाहिजे, तर आपल्यालाही महादेव होता आलं पाहिजे. मग आपण कसं महादेव होणार, तर आपण महादेव होण्याकरता अगदी साधी युक्ती आहे. साधी मांडी घालायची, ताठ मान करायची, मांडीचा आणि पाठीच्या कण्याचा बरोबर 90 अंशाचा कोन करायचा. आणि हा 90 अंशाचा कोन केल्यानंतर आपलं जे शरीर आहे ते ताठ होतं. आणि बसून पहा तुम्ही, असं तुम्ही ताठ बसलात तर तुम्हाला कुठलीही इच्छा होत नाही, काही मिळवावं असं वाटत नाही. तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडता. आणि हे बाहेर पडल्यानंतर तुमचे जे डोळे आहेत ते डोळे पाहण्याचं काम बंद करतात, कान ऐकण्याचं काम बंद करतात, वास घ्यायचं काम नाक बंद करतं, चव घ्यायचं काम जीभ बंद करते, स्पर्श घ्यायचं काम स्पर्शनेंद्रिय बंद करून टाकतं. आणि ही पंचमहाभूतांचे जे 5 विशेष गुण आहेत त्याच्यातून आपण बाजूला होतो. आणि मग बाजूला झाल्यानंतर आपलं जे शरीर आहे ते शरीर आपण आपल्या नजरेने पाहू शकतो. मला एक माणूस भेटला होता भोरमध्ये, त्यांच्याकडे मी गेलो होतो. ते म्हणले, अहो डॉक्टर तुम्हाला एक गंमत सांगायची. म्हणलं सांगा की. ते म्हणले, अहो काल मी इथे या झोपाळ्यावर, आता बाहेर झोपाळा वाढलाय नाही, अशा झोपाळ्यावर म्हणले मी बसलो होतो. आणि या झोपाळ्यावर बसल्यानंतर सहज बसलो होतो संध्याकाळच्या वेळेला, पण माझी शुद्ध गेली असं म्हणता येत नाही आणि मी शुद्धीवर होतो असंही म्हणता येत नाही. आणि अचानक माझ्या समोर रमण महर्षी येऊन उभे राहिले. मी त्यांना विचारलं, तुमचं काय काम आहे, तुम्हाला कोणी बोलवलं, तुम्ही इथे का आलात? तेव्हा ते म्हणले की मी तुझ्याकडे आलोय, पण तू कोण आहेस तुला माहितीये का? ते म्हणले, हो मी जेव्हा भावे आहे. म्हणले, काहीतरी चुकीचं सांगतोय. म्हणले, तू जेव्हा भावे नाही आहेस. अहो काहीतरी वेळ बीड लागला का तुम्हाला? हे घर माझं आहे म्हणले, हे देऊळ माझं आहे, हा कारखाना माझा आहे, आणि काय सांगताय तुम्ही जेव्हा भावे नाही म्हणून? तू जेव्हा भावे नाही आहेस म्हणले. काहीतरी बिघडलंय, काही दारू बिरू घेऊन आला का तुम्ही? म्हणले नाही. म्हणले तू जेव्हा भावे नाही आहेस, तुला पाहायचंय का तुला? म्हणले हो. म्हणले मला पाहायचंय. दाखवत असेल तर पाहतो म्हणले मी. आणि क्षणात त्यांनी नुसती नजर टाकली, नुसती नजर टाकली. आणि ती नजर टाकल्यानंतर झोपाळ्यावर ते होते का नव्हते कळायला तयार नाही. आणि त्यांच्या शरीरातून एक पांढरी आकृती बाहेर पडली. त्यांच्या शरीरातून एक पांढरी आकृती बाहेर पडली. तिला पाय होते, तिला डोकं होतं, हात होते, पण तिच्या अंगावर कुठलंही वस्त्र नव्हतं. आणि ती पांढरी आकृती बाहेर पडल्यावर हे झोपाळ्यात नुसते पडून होते. कळतंय का आता? म्हणले तुला तू कोण आहेस ते? तू तर इथं पडला आहेस, ज्याला जेव्हा भावे म्हणतोयस तो. मग तू कोण आहेस? म्हणले तू कोण आहेस म्हणल्यानंतर ती पांढरी आकृती जी होती ती बोलता येत नव्हतं तिला. जेव्हा आपण निराकारात जातो तेव्हा आपल्याला भाषेची गरज पडत नाही. हा अनुभव मी 2-3 वेळा घेतलेला आहे. आणि मग त्यांना बोलताच येईना. आणि ते पांढरी आकृती जी होती ती सरळ उंच उंच जायला लागली, हजारो फूट उंच गेली. आपल्याला डॉक्टर काकड्यांना माहिती असेल, मूल जन्माला आल्यानंतर नाळ तुटते, नाळ तोडतात. आणि ही जी नाळ आहे त्याला अंबालिकल कॉर्ड म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला नाळ म्हणतात. आणि नालपत्तन हा पहिला संस्कार आहे. 16 संस्कारामध्ये नालपत्तन हा एक संस्कार आहे. आणि त्या संस्काराने आपल्या जीवनाला सुरुवात होते. हल्ली डॉक्टर कापून टाकतात, ती नाळ कुठेतरी कचऱ्यात जाते, त्याला मुंग्या लागतात, ती नाळ पडलेली कळत नाही. पण ती जी नाळ आहे ती जर सांभाळून ठेवली तर त्या जीवाच्या कुठल्याही आपत्तीच्या वेळेला त्या नाळेचा एखादा कण काढून जिभेवर टाकला तर तो माणूस मरणार नाही. त्या माणसाला काय पाहिजे ते मिळेल, एवढी शक्ती त्या नाळेत आहे. काय आहे शक्ती? तर त्या नाळेच्या जीवावर ते बाळ आईच्या पोटात जगत असतं. आणि मग ती जी नाळ आहे त्या नाळेच्या जीवावर ते बाळ जगत असतं. त्या नाळेतून एक दिव्य श्वेत सूत्र बाहेर पडत असतं. आणि त्या सूत्राने ते पांढरं शरीर बांधलेलं होतं.
आणि ते किती दूर होतं तर ते हजारो फूट उंच गेलं. आणि ते म्हणले मी उंच गेल्यावर एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये बसल्यासारखं भाटघरचं धरण पाहिलं म्हणले, धरणाचं पाणी वाहणारं पाहिलं. त्याच्यानंतर उंच उंच डोंगर पाहिले, जमीन पाहिली, शेती पाहिली, सगळं जे होतं ते सगळं त्या पांढऱ्या आकृतीने पाहत होतो. आणि मला असं वाटलं होतं की 10-15 मिनिटं झाली. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सकाळचे 6 वाजले आणि मी अजिबात न झोपता दिवसभर कारखान्यात काम केलं. पण त्या दिवशी मला कळलं की मला पाहण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता यांना महादेव म्हटलेलं आहे. महादेव का म्हणले तर त्या श्वेत सूत्रांनी बांधलेला जो श्वेत आकार आहे, असा आकार आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 4 प्रकारचे देह आहेत. हे 4 प्रकारचे देह कुठले आहेत तर एक देह आहे हा आपल्याला माहिती आहे. एक देह जो आहे आपला हा स्थूल देह आहे, जो आपण एकमेकांच्या डोळ्यांनी एकमेकांना पाहू शकतो, ज्याला आपण स्त्री पुरुष म्हणू शकतो. हा एक देह आहे. या स्थूल देहाला निर्मिती होते म्हणून तो नाहीसा होतो. हा देह टिकत नाही. हा जो देह आहे हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. याचा आकाश कुठे आहे तर डोळ्याची पोकळी आहे तिथे आकाश महाभूत आहे. नाकापासून फुफ्फुसापर्यंत पोकळी आहे तिथे आकाश महाभूत आहे. वरच्या तोंडापासून खालच्या तोंडापर्यंत पोकळी आहे तिथे आकाश महाभूत आहे. रक्तवाहिन्यांमध्ये आकाश महाभूत आहे. नखाच्या आत आकाश महाभूत आहे. आणि या सगळ्यामध्ये एक गती आहे. नाकातून आपण हवा आत घेतो, फुफ्फुसापर्यंत घालतो, तिथून या फुफ्फुसापर्यंत जी हवा जाते तिथून परत हवा बाहेर येते, या पोकळीतून हवा वाहते, ते वायू महाभूत आहे. हे जे वायू महाभूत आहे, हे वायू महाभूत जेव्हा जोराने जातं तेव्हा त्याला एक प्रकारचा गरमपणा येतो त्या गतीमुळं. हा जो गरमपणा आहे ते तेज महाभूत आहे. आणि त्याचा गरमपणा काही वेळाने मिळतो, काही वेळाने त्याचा गरमपणा कमी होतो, त्याला थंडता येते, ते जल महाभूत आहे. आणि हा जो थंडपणा आहे, हा थंडपणा आपल्या शरीराला आहे, हा गरमपणा आपल्या शरीराला आहे. आणि ह्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांच्या आकाशामध्ये रक्त वाहत असतं आणि ते गरम असतं. आणि ते जे रक्त वाहत असतं त्या रक्ताला जो गरमपणा आहे त्याच्यामध्ये तेज महाभूत आहे. पातळपणा जो आहे त्याच्यामध्ये जल महाभूत आहे. आणि रक्ताला आयुर्वेदाने सांगितलंय की एक वाईट वास असतो, म्हणून त्याला वास असणं हे पृथ्वीचं लक्षण आहे. म्हणून रक्तामध्ये पृथ्वी महाभूत आहे. त्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या पृथ्वी महाभूताचं दिग्दर्शन करतात. आणि मग आता काय राहिलं, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूत या आकाशा बरोबर आहेत. आणि हा जो वायू आहे हा नाकातून आपण बाहेर घेतो आणि बाहेर पण वायू असतो. आणि हा जो नाकातून आत घेतलेला वायू आहे याचा एक विशिष्ट आवाज आहे. आणि हा जो आवाज आहे हा आवाज म्हणजे ओंकार आहे. हा आवाज म्हणजे नाद आहे. हा आवाज जो आहे तो सोहम हंसा असा सतत जप करतोय. म्हणून तुम्ही जर पाहिलं नीट श्वासाकडे तर तुम्हाला कळेल की हा श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम, आणि मध्यभागात हंसा, सोहम हंसा, सोहम हंसा असा 21,600 वेळा 21,600 वेळा एका दिवसात आपण श्वास घेतो. आणि 21,600 वेळा आपण एका दिवसात जप करतो. आणि हा 21,600 वेळा हा जो जप आहे
हा जप घेत असताना वरची जी 2 पूज्य आहेत ती आपण संपवली आणि ह्या जो 216 आहे याला 2 भागलं. याला 2 का भागायचं तर हे शरीर जे आहे त्याच्यामध्ये आत्मा आणि परमात्मा दोघही वास करतायत, म्हणून त्याला 2 भागल्यावर जो आकडा उरतो तो 108 आकडा आहे. म्हणून मणीला माळ्याच्या 108 मणी असतात. आपल्या शरीरामध्ये 108 जागा आहेत. आपल्या शरीरामध्ये 108 जागा आहेत आणि त्या जागा कुठे आहेत? 108 बायका कुंकू लावतात ती जागा आहे. भिवईचा शेवट दोन्ही भिवईचा जो आहे ती जागा आहे. भिवईच्या कडेची जागा आहे. कान जेथे चिकटतात ती जागा आहे. नाकाची जिथे सुरुवात होते ती जागा आहे. नाकाची सुरुवात आणि शेवट यांची मध्यभाग आहे ती जागा आहे. तोंड उघडल्यानंतर जो वरचा भाग दिसतो ती जागा आहे. जीभ संपूर्ण बाहेर काढल्यावर आत जी जागा जीभ चिकटलेली आहे ती जागा आहे. आपला जेव्हा तोंड मिटतो आपण आणि वर मान करतो तेव्हा गळ्याचा जो मध्यबिंदू दिसतो ती जागा आहे. मान जिथे माग टेकते ती जागा आहे. खांद्याची जी दोन्ही टोकं वरची आहेत ती जागा आहे. खांद्यापासून कोपरापासून मधली जी जागा आहे ती जागा आहे. कोपरापासून हातापर्यंतची मधली जी जागा आहे ती जागा आहे. खांदे जिथे चिकटलेले असतात दोन्ही त्याचा मध्यभाग जो आहे ती जागा आहे. अशा 108 जागा आहेत. जेव्हा आपण जप करतो तेव्हा ऍक्च्युली त्या जपाचा आपण या 108 जागांवर अभिषेक करायचा आहे. म्हणून आपल्याला जप करायचा आहे, म्हणून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. हा जप करणं म्हणजे काय आहे तर हे सोहम हंसा जो नाद आहे त्या नादाशी आपल्याला मिसळायचंय, म्हणजे हा जप करणं आहे. मी इतक्या माळा केल्या, माझ्या इतक्या माळा झाल्या, माझे इतके कोटी जप झाले, याला अर्थ नाहीये. तुम्हाला जोपर्यंत जप करताना हा नाद ऐकू येत नाही, हा नाद ऐकू येण्याकरता हे वरचे कान उपयोगाचे नाहीयेत. कानांचे कान आतल्या बाजूला आहेत आणि त्याचा संबंध जीवाशी आत्म्याशी जोडलेला आहे. तिथपर्यंत तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला हा नाद ऐकू येतो. म्हणून अथर्वशीर्षात असं म्हणलेलं आहे नादानुसंधानम. नादानुसंधानम असं म्हणलेलं आहे म्हणजे काय की त्या नादाशी तुम्ही अनुसंधान राखा, त्या नादाशी तुम्ही मिसळा, तो नाद तुम्ही ऐका आणि तो ऐकण्याकरता तुमची बाकीची जी इंद्रिय आहेत ती बंद करायला पाहिजेत आणि फक्त ऐकण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते कळेल की सोहम हंसा म्हणजे काय आहे आणि तो जप म्हणजे काय आहे. हे आपल्याला कळण्याकरता हा जो स्थूल देह आहे या स्थूल देहाला या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी अनंतातून येतात आणि अनंतात जातात आणि काही काळ अनंतात राहतात. हा अनंत जो आहे तो अनंत म्हणजे भगवान विष्णू आहे. या स्थूल देहाला निर्माण होण्याकरता काहीतरी कारण लागतं आणि ते जे कारण आहे त्याला कारण देह म्हटलेलं आहे. म्हणजे आपण निर्माण होतो ते उगच आई वडिलांची इच्छा म्हणून निर्माण होत नाही, त्याच्या मागे अनेक जन्माची हे आहे. आणि ती पहिली इच्छा काय आहे तर हे महादेव होणं. पहिली इच्छा काय आहे की हे महाविष्णू समजणं. पहिली इच्छा काय आहे हे श्रीमान समजणं. ही जी इच्छा आहे ती इच्छा म्हणजे कारण देह आहे, स्थूल देह आहे, कारण देह आहे. आणि हे कारण कुठं निर्माण होतं? या पाण्यात निर्माण होतं. हे कारण कुठल्या तरी याच्यात निर्माण होतं, ते जे आहे ते महाकारण देह आहे. हे आपले 3 देह आहेत. एक स्थूल देह आहे, एक कारण देह आहे, एक महाकारण देह आहे. आणि हा जो महाकारण देह आहे या महाकारण देह म्हणजे परमात्मा आहे. महाकारण देह म्हणजे महादेव आहे. महाकारण देह म्हणजे महाविष्णू आहेत. महाकारण देह म्हणजे ब्रह्मदेव आहेत. या सृष्टीचा निर्माता आहे. आणि हे महाकारण देह, कारण देह, स्थूल देह हे सगळे लिंग देहाशी जोडलेले असतात. मग अशी जे मी भाव्यांचं श्वेत सूत्रांनी जे श्वेत आकृती सगळ्या सृष्टीत संचार करून परत आली, ती जर परत आली नसती तर जेव्हा भावेंना त्याच वेळेला बोलो राम म्हणायची वेळ आली असती. पण ती आली परत. ती परत का आली तर त्याच्या मागे काही ईश्वरी सत्ता कारण आहे. मग ती आलेली परत नाकातून गेली का नाही, डोळ्यातून गेली का नाही, कानातून गेली का नाही, तोंडातून गेली का नाही, ती नाळेतून गेली. या नाळेचं तोंड जे आहे ते बिंबी आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण ध्यान शिकलो, सकाळचं ध्यान शिकलो, 5चं ध्यान शिकलो, रात्रीचं ध्यान शिकलो, पण
हे जे बेंबीचं ध्यान आहे ते आपण आज शिकणार आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मांडी ताठ घालून बसायचं, पाठीचा कणा ताठ करायचा आणि पाठीचा कणा ताठ केल्यानंतर आपल्या नाकाच्या टोकावर आपली नजर ठेवायची. आणि या नाकाच्या टोकावर जेव्हा आपण नजर ठेवतो तेव्हा विचार करा तुम्ही की आपली नजर कुठे जाते, तर नाकातून बरोबर आपली बेंबीपाशी नजर जाते. आणि ही जी बेंबीपाशी नजर जाते तिथे ते नाभीसूत्र आहे, तिथे ते श्वेत सूत्र आहे, तिथे ते श्वेत शरीराशी जोडलेलं आहे, ते सूक्ष्म देहाशी जोडलेलं आहे. आणि म्हणून त्या बेंबीवर जर तुम्ही ध्यान केलं तर अतिशय कमी वेळात तुम्ही परमेश्वर स्वरूपाशी संलग्न होऊ शकता. अतिशय अल्प कालामध्ये तुम्ही तुमचं देवाचं कारण जे आहे ते समजू शकता, तुमच्या जन्माचं कारण आहे ते तुम्ही समजू शकता. म्हणून हे नाभी ध्यान जे आहे ते सहसा सगळ्यांना सांगितलं जात नाही, फार कमी लोकांना सांगितलं जातं, कारण ह्याचा संबंध शक्तिपाताशी आहे. साक्षात लक्ष्मी माता तिथे वास करत असतात आणि भगवान विष्णू तिथे असतात. म्हणून या नाभीला गोलाकार आलेला आहे. ही नाभी जी आहे ती गोलाकार आहे आणि तिथे लक्ष्मी माता आहेत आणि तिथे ती पाद सेवा चालू आहे, तिथे भगवान विष्णू झोपलेले आहेत. तुम्ही कल्पना करता की बाहेर कुठेतरी समुद्र आहे, तिथे एक नाग आहे, त्या नागावर एक माणूस झोपलाय, त्याच्या खाली एक बाई आहे आणि किती पाय चिपतीये. एवढं सोपं नाहीये. आपल्या शरीरात हे सगळं आहे आणि या आपल्या शरीराचा आपल्याला मध्य जो आहे तो कळण्याकरता ही नाभी आहे. त्याकरता हे नाभीसूत्र आहे. हे स्थूल देह, कारण देह, महाकारण देह आणि सूक्ष्म देह, हे जे 4 देह आहेत या 4 देहांनीच हे शरीर चालतं. आपल्याला वाटतं पाय चालतात, आपल्याला वाटतं हात चालतात, आपल्याला वाटतं आपण बोलतो, आपल्याला वाटतं आपण श्वास घेतो, आपल्याला वाटतं आपण ऐकतो, आपल्याला वाटतं आपण करतो. हे आपण म्हणजे आपण नाही होत. हे जेव्हा भावांना त्यावेळेला कळलं, मला वागण्याचे इथे समजलं. तुम्हाला केव्हा कळेल तुमचं तुम्हाला माहिती, कारण तुम्हाला फोन घ्यायला वेळ आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला वेळ आहे, दुकानदारी करायला वेळ आहे, शिवरात्र साजरी करायला वेळ आहे. हे समजून घ्यायला वेळ नाहीये, हे समजून घ्यायला वेळ नाहीये. आजोबांचं वर्ष श्राद्ध करायला वेळ आहे पण इथे यायला वेळ नाहीये. हे समजून घ्यायला तुम्हाला वेळ नाहीये, कारण हे तुम्हाला कळत नाहीये. आपण काय 10 मिनिटं उशिरा आलो, डॉक्टर काही चिडतायत का? आणि चिडले तर चिडले, काय आपल्याला करायचंय? पुढच्या वेळेला येऊ नका म्हणले तर नाही यायचं. कटकट इथं बोर व्हायला सांगितलंय कोणी येऊन. तर हे बोर होणं जे आहे, हे बोर होणं आपल्याला आपल्या आतपासून वाटतंय का याचा आपण अभ्यास केला पाहिजे. हे नाभीसूत्र आपल्याला जर समजलं तर हे 4 देह समजतील. हे 4 देह समजले तर आपल्याला ध्यान समजेल. हे ध्यान समजलं तर आपल्याला सोहमचं अनुसंधान करता येईल, सोहम हंसा समजेल. मग हे कोण समजून देतं आपल्याला? तर ते महादेव समजून देतात. म्हणून श्रीमान विष्णू महादेव. आणि ह्याच्या पुढे त्यांनी 4था शब्द वापरलाय, गणपती. हा गणपती जो आहे, आपल्याला एकच माहिती शब्द की स्त्रीचा पती, पत्नीचा पती, एवढं लिमिटेड नाहीये. पत्नीचा पती हे फक्त शरीर आहे, पत्नी हे फक्त शरीर आहे. हे गणपती हे काय आहे? तर जे गण आहेत, माशांचा समूह आहे, माशांचा समूह आहे, बैलांचा समूह आहे, खेकड्यांचा समूह आहे, नागांचा समूह आहे, माणसांचा समूह आहे. हे जे सगळे समूह आहेत यांचा एक पती आहे, तो परमेश्वर आहे, तो गणपती आहे. आपल्याला जे दिसतं ते गणपती म्हणजे गणपती नाहीये, ते रूपक आहे. आपण कशाला गणपती म्हणतो? की ज्याचं पोट मोठं आहे, ज्याच्या पोटाला एक नाग बांधलेला आहे, जो दोन्ही पाय सरळ ठेवून एक पाय खालती सोडून बसलेला आहे, ज्याच्या एका हातात कमळ आहे, एका हातात परशु आहे, एक हात आशीर्वाद सूचक आहे, एक हातात मोदक आहे आणि हत्तीचं तोंड आहे, तिरके डोळे आहेत, सोंड आहे, सारखे हलणारे कान आहेत, गंडस्थळ आहे आणि जे समोर दिसणारं रूप आहे त्याला आपण गणपती म्हणतो. पण गणपती दुसरीकडेच आहे, गणपती तिथं नाहीये. मग गणपती कुठे आहे? तर गणपती हा समूहाचा पती आहे. तो समूहाचा पती म्हणजे मुख्य देव आहे, तो म्हणजे गणपती आहे. आपण जी कल्पना करतो त्याच्यामध्ये कल्पना आहे ती. गणपतीचं पोट मोठं काय आहे? तर त्याच्यामध्ये 14 ब्रह्मांड वास करतात. अखिल निखिल सगळी सृष्टी गणपतीच्या पोटात आहे, म्हणून त्याचं पोट मोठं आहे.
उगाच वेळ जात नाही म्हणून त्याचं पोट मोठं ठेवलेलं नाहीये. आणि या पोटाला नागाने का बांधलंय, सगळ्यांना प्रश्न पडतो की हा नाग का बांधलाय. तर हा नाग म्हणजे आपला मेरुदंड आहे. हा नाग म्हणजे आपलं मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत जी कुंडलिनी शक्ती महाअंबा आहे तिने ते उदर बांधलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये 14 ब्रह्मांड वास करतात. ही कुंडलिनी जी महाशक्ती आहे ती शक्ती या ब्रह्मांडांना गणपतीच्या पोटामध्ये नेऊन घालते. म्हणून ते नागसूत्रांनी गणपतीचं उदर बांधलेलं आहे. गणपतीला 2च पाय का आहेत, तर हे जे 2 पाय आहेत ते म्हणजे या सृष्टीचं द्वैत आणि अद्वैत आहे. या द्वैतातून गणपती आपल्याला अद्वैतापर्यंत नेऊन सोडतात. म्हणून त्यांना गणपती म्हणतात. म्हणून त्यांना 2च पाय आहेत. त्यांना 4 हात का आहेत. तुम्ही म्हणा आम्हाला 2 हात आहेत त्यांचं आम्हाला करता येत नाही. 2 हात जोडता येत नाहीत पटकन. 2 हाताने काही खाता येत नाही. 2 हाताने धुता येत नाही. 2 हाताने एखादी वस्तू उचलता येत नाही. ती नखं कापताना त्रास होतो. नेलपेंट लावताना त्रास होतो. एवढा 2 हाताचा त्रास आहे. गणपती 4 हात कशी सांभाळत असेल. तर 4 हात हे रूपक आहे हो. 4 हात म्हणजे आपले हे जे देह आता मग सांगितले ना ते गणपतींचे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह हे 4 हात आहेत. त्यातल्या एका हातात त्यांनी परशू घेतलाय. का घेतलाय परशू, की हे जे महाकारण आहे ते त्यांना छेदायचंय. म्हणजे आपल्याला या सृष्टीच्या मुळापाशी जाता येणार आहे. एका हातात त्यांनी कमळ घेतलंय. का कमळ घेतलंय त्यांनी, तर आपली नेत्र कमल झाली पाहिजेत, आपली कर्ण कमल झाली पाहिजेत, आपलं मुख कमल व्हायला पाहिजे, आपलं हस्त कमल व्हायला पाहिजे, आपलं पादारविंद व्हायला पाहिजे. मागच्या वेळेला मी पादारविंद सांगताना सांगितलं होतं की आपले पायाची कमळं कशी होतील, आपल्या हाताची कमळं कशी होतील. तर हाताचं जे श्रेष्ठ कर्म आहे त्या कर्मापर्यंत जाऊन पोचलो की हस्त कमल झाली. नेत्राचं जे श्रेष्ठ कर्म आहे आपल्याला आत्मदृष्टी येणं म्हणजे नेत्र कमल झालं. कर्णकमल केव्हा होईल, तर सोहम हंसा हा नाद ऐकायला मिळेल तेव्हा. नाकाचं कमळ केव्हा होईल, तर जो परमात्म्याचा गंध आहे तो आपल्याला समजेल तेव्हा. तुम्हाला माहित नसेल, प्रत्येक जण जन्म घेताना एक वेगळा गंध घेऊन येतो. बैलाचा वास वेगळा असतो. आपल्याला बोकडाच्या वासाला दुर्गंधी म्हणून असण्याचं कारण नाही. आपल्यात तर त्याच्यापेक्षा महादुर्गंधी दडलेली आहे. आणि ती दुर्गंधी म्हणून रक्ताला विस्त्रगंध अशी आयुर्वेदाने उपमा दिलेली आहे. विस्त्रगंध म्हणजे वाईट वास, एक प्रकारचा दुर्गंध. आपलंच रक्त बाहेर काढलं तर एका क्षणात आपल्याला ओकारी येईल एवढा घाण वास आहे त्या रक्ताला. म्हणून मग हे रक्त काढून टाकायचं का, बोलो राम. घाण वास असला तरी पाहिजे ते आपल्याला. घाण वास असला तरी ते आपल्याला पाहिजे, त्याच्याशिवाय चालणार नाहीये. मग ते कमळ कसं होईल, तर ह्या रक्तातला वास जो आहे. मला माहितीये शंकर महाराजांचे एक शिष्य होते चिले महाराज म्हणून. आणि ते चिले महाराज पुण्यात एका भक्ताच्या घरी आलेले होते. त्या भक्ताच्या घरी आलेले असताना तिथे 2-3 मारवाडी बायका आल्या आणि ते नुकते संडासला जाऊन आलेले होते. बऱ्याचदा मी लुंगी गुंडाळ्याचा त्रास सहन करतो. नुसतं चड्डीवर जाऊन पटकन संडासला जाऊन येतो, पटकन पॅन्ट घालतो, पटकन वर जातो. त्यावर अशा म्हणती इथं सगळी माणसं बसलीत आणि हे अंडरपॅन्टवर चाललेत. पण मला ते अंडरपॅन्टचं भान नसतं, मला ते वरती बसलेल्या माणसांचं भान असतं. पण ते अशाला मात्र वाकडं दिसतं. त्याला काय पर्याय नाही. तर त्यात वाकडं काय आहे आणि योग्य काय आहे, चांगलं काय आहे, तर कर्म चांगलं आहे. तर चिले महाराज चड्डीवर संडासला जाऊन आले आणि त्या बायकांनी आपल्या नाकाला पदर लावला. आणि पदर लावल्यावर चिले महाराजांनी पाहिजे, ए रांडांनो जा तुम्ही म्हणले, कशाला आलाय तुम्ही, तुमचं काम झालं म्हणले, तुम्ही नका थांबू इथं. त्या तिथंच उभ्या होत्या. त्यांना कळत नव्हतं हे का आपल्याला जा म्हणतायत, रांडा का म्हणतायत. परवा माझ्याकडे एक बाई आली होती. ती म्हणली, अहो मला माझी सून रांड म्हणली आणि मला फार वाईट वाटलं. हे म्हणली मी माझ्या नवऱ्याला पण सांगितलेलं नाही, हे मी माझ्या मुलाला पण सांगितलेलं नाहीये, हे मी माझ्या माहेरी पण सांगितलेलं नाहीये. आज तुम्हाला सांगून मी माझं मन मोकळं करते. माझ्या बँकेमध्ये अशा खूप गोष्टी आहेत. त्या बाईचं नाव नाही तुम्हाला सांगता येत, पण अशा अनेक लोक अनेक गोष्टी मला येऊन सांगतात आणि त्या आपल्या बँकेत ठेवायला लागतात, सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ठेवायला लागतात. त्याची माहिती सांगता येत नाही. तर त्या बाईने सांगितल्यानंतर मी त्या बाईला म्हणलं, रान हा शब्द वाईट आहे का. हो वाईट नाही शब्द हा. अहो रान कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला. म्हणलं कशाला म्हणतात रान. ती म्हणली, अहो जिचा नवरा नाहीये आणि जी विधवा आहे त्या बाईला रान म्हणतात. तर मी तिला रान शब्दाचा दुसराच अर्थ सांगितला. ती म्हणली काय.
म्हणलं अहो हे जे सगळं विश्वाचं रान आहे त्याच्यामध्ये ड रूपी परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर विश्वाच्या रानातून मध्यात येतो आणि मध्यात आला की अख्खं विश्व सांभाळू शकतो. ती रान नाही म्हणली. हो छान आहे म्हणली. आता मी तक्रार करणार नाही म्हणली रान म्हणल्याबद्दल. तर प्रत्येक गोष्टीच आपला पायाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला झोप आली तर बाजूला वळा, माझ्या समोर नका येऊ, मला त्रास होतो बरं का तुम्ही झोपायला लागला किंवा बोलायचं थांबवा म्हणा आणि बराच वेळ बोलतोय मी तर झोप आली तर थोडस बाजूला क्षमा करा मला. तर ते रान शब्दाचा मी अर्थ सांगितला. हा ड म्हणजे काय आहे तर ड म्हणजे मध्य आहे. तुम्हाला माहिती का आपली जी शब्दमाला आहे ती कुचुटुतुपू एव आहे. कख गगन चछ जजन टठ डन कख गगन चछ जजन तथ ददन पफ बबम टठ डडण. या ट मध्ये ड आहे आणि पुढे य र ह ळ क्षज्ञ अशी शेवटचा शब्द आहे. तर त्याच्यामध्ये हा जो ड आहे हा ट ठ ड ढ तिसरा शब्द आहे आणि हा जो तिसरा शब्द आहे हा आपल्या 3 गुणांचा द्योतक आहे. म्हणून आणि र काय आहे तर आपल्या बेंबीमधून र या शब्दाचा उच्चार येतो. तुम्ही जर मोठ्याने श्वास घेतला आणि आपल्या बेंबीपाशी हात लावला तर तुम्हाला स्पंदन जाणवतात. म्हणून राम म्हणल्यानंतर आपल्या बेंबीपाशी हालचाल होते आणि म म्हणल्यानंतर आपलं तोंड बंद होतं. म्हणून एकाच वेळेला नाभीचं ध्यान आणि एकाच वेळेला शिराचं ध्यान करून देणारी जी देवता आहे ती राम ही देवता आहे. म्हणून या नाभीपाशी ध्यान करताना आपण जर रामाचं स्मरण केलं तर आपल्या जीवनाचा जो मूळ अर्थ आहे त्या अर्थापाशी आपण जाऊन पोहोचतो. म्हणून श्रीराम या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. म्हणून या श्रीराम शब्दाला महत्व जे आहे ते नुसतं दाशरथी रामापुरतं मर्यादित नाहीये. हा श्री म्हणजे लक्ष्मी आहे, र म्हणजे अग्नी आहे आणि म म्हणजे आपलं सहस्त्रार चक्र आहे. आणि हा जो र शब्द आहे हा नाभीपाशी म्हणजे आपल्या मणिपूर चक्रापाशी तयार होतो. हे जे मणिपूर चक्र आहे या मणिपूर चक्रामध्ये अख्ख्या विश्वाचं पचन होतं आणि विश्वाचं पचन होऊन मग विश्वनिर्मिती होते. तिथे ड हा शब्द तयार होतो. म्हणून या रांड या शब्दामध्ये र न आणि ड हे जे 3 शब्द आहेत हे 3 शब्द सत्वरजतमाचे द्योतक आहेत. म्हणून रांड वाईट नाहीये. रांड वाईट असेल पण रांड हा शब्द वाईट नाहीये. त्याचं वाईट वाटून घ्यायचं काही नडीत पडलेलं नाहीये. तर आपल्याला हे गणपतीवरून सुचतंय हा जो गणपती आहे म्हणजे सगळ्या गणांचा पती जो मुख्य आहे त्याला गणपती म्हणलेला आहे. ही गणपती ही देवता मूलाधार चक्रापाशी वास करून असते. हे जे मूलाधार चक्र आहे हे कुठं आहे तर आपल्या गुप्त इंद्रियापासून गुद इंद्रियापर्यंत एक सेवनी आहे, एक शिवलेला भाग आहे आणि जो शिवलेला भाग आहे तो साधारणपणे पाऊण इंचाचा आहे आणि त्या पाऊण इंचामध्ये मूलाधार चक्र 3 पाकळ्यांच्या कमळांनी वास केलेला आहे आणि ते 3 पाकळ्यांचं कमळ जे आहे त्याचं तोंड खालती आहे आणि दांडावरती आहे. तो बरोबर पाठीच्या कड्याच्या पोकळीला टोचलेला आहे आणि तो जो खालती कमळाचं तोंड केलेला आहे त्याच्यामध्ये एक नाग वास करून आहे. त्यांनी 3.5 वेटोळी घातलेली आहे आणि त्याला एक फणा आहे. त्याला कुंडलिनी शक्ती महाअंबा असं म्हणतात. ही कुंडलिनी शक्ती महाअंबा जी आहे ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती या मूलाधार चक्रातून वर जाते. वर कुठं जाते ती तर ही गणपती जी देवता आहे ती त्या मूलाधार चक्रामध्ये वास करते आणि अख्ख्या विश्वाला सांभाळते. आपल्या सगळ्यांना ही मूलाधार चक्रामधली गणपती देवता सांभाळत असते. म्हणून गणपतीवरून तुम्हाला मूलाधार चक्र समजावून सांगितलं. ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती गुरु शक्तिपात दीक्षेच्या वेळी त्याचं नागाचं तोंड वर करतात आणि वर केलं की ती महाजोरात सळसळत मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठान चक्रात जाते. स्वाधिष्ठान चक्रातून मणिपूर चक्रात जाते. मणिपूर चक्रातून अनाहत चक्रात जाते. अनाहत चक्रातून विशुद्ध चक्रात जाते. विशुद्ध चक्रातून आज्ञा चक्रात जाते आणि आज्ञा चक्रातून सहस्त्रार चक्रात जाते आणि तिथून परत उलटी खालती येते. आणि या वेळेला आपलं शरीर जे आहे ते तेजपुंज होतं, आगीसारखं लाल होतं. असं शरीर ज्ञानेश्वरांनी एकदा केलेलं होतं. ज्ञानेश्वर जेव्हा परळ मागायला गेले आळंदीमध्ये मातीचा
कशा करता परळ मागायला गेले होते तर निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली होती. आता गोष्ट बघा काय आहे ती. निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली म्हणून ज्ञानदेव आळंदीमध्ये गेले आणि मातीचा परळ मागायला लागले. कुंभार म्हणले की तुम्ही संन्यासीची पोरं आहात, तुम्हाला मातीचा परळ मिळणार नाही. तेव्हा ज्ञानदेव दुःखी झाले आणि ज्ञानदेव दुःखाने परत घरी आले. तेव्हा ते मुक्ताकडे पाहत होते. तेव्हा मुक्ता त्यांना म्हणली, ज्ञानदा दुसरा काही उपाय नाही करा. आहे ना म्हणले उपाय. निवृत्ती दादांकरता मी काहीही करायला तयार आहे. आणि त्यावेळेला सोपान दादा नुसतं पाहत होते. मग ह्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई जी आहेत ती चारही भावंड एका झोपडीमध्ये होती. आणि या झोपडीमध्ये ज्ञानदेवांनी आपलं मूलाधार चक्र आणि सहस्त्रार चक्र हे दोन्ही बंद केलं आणि ही कुंडलिनी शक्ती महाअंबा जी आहे तिला वर खेचली. तिला वर खेचल्यानंतर त्यांच्या जे अनाहत चक्र होतं त्याच्या मागच्या बाजूला संपूर्ण लाल 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 तेजपुंज भाग दिसायला लागला. आणि हा भाग ज्ञानेश्वरांच्या वायटावर जो एक माणूस होता तो माणूस भोकातून पाहत होता की ज्ञानेश्वर तापलेले आहेत आणि मुक्ताबाई त्यांच्या पाठीवर मांडे भाजतीये आणि भाजलेले मांडे निवृत्तीनाथ खात आहेत, सोपानदेव खात आहेत. मग आता आपल्याला हे असं सगळं छान छान वाटायला लागतं, पण ह्याच्यामध्ये अर्थ काय दडलेला आहे. मांड, मग अशी ड सांगितलं ना, रांड, तसा हे मांड शब्द आहे. मांडे काही निवृत्तीनाथांना खायची गरज नव्हती, कारण ते निवृत्ती होते आणि नाथ होते. त्यांच्या वृत्ती ज्या सगळ्या होत्या त्या लोपलेल्या होत्या. त्यांना कुठलाही विचार नव्हता, त्यांना कुठलीही खायची इच्छा नव्हती, त्यांना मांडे खायची इच्छा झालेली नव्हती. तुमच्या आमच्या ज्ञानाकरता ही घटना घडवलेली आहे. या निवृत्तींच्या सगळ्या वृत्ती संपल्या तेव्हा त्यांना ज्ञान झालं. जे ज्ञान झालं ते आत्मज्ञान झालं. ते आत्मज्ञान होण्याकरता त्यांनी योग्य मार्गावर आले. हे सोपानदेव आहेत. सोपान म्हणजे मार्ग आहे आणि या मार्गावरून चालता चालता त्यांना मुक्ती मिळाली. ती मुक्त आहे. ही चार भावंड नाहीयेत, हे चार देह आहेत. या चार देहांच्या पलीकडे गणपतींचं वस्तीस्थान आहे. पण तरी सुद्धा ते गणपती आपल्या शरीरात मूलाधार चक्रामध्ये येऊन बसतात आणि या कुंडलिनी शक्तीला वर आणतात. आणि वर आणल्यानंतर ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती गणपतींच्या ताब्यातून सुटते. असे गणपती जे आहेत ते मूलाधार चक्रामध्ये आहेत. ह्या गणपतींचा एक पाय खालती सोडलेला आहे आणि एक पाय दुमडलेला आहे. हा सोडलेला पाय जो आहे तो उजवा आहे. म्हणून या सगळ्या सृष्टीचं जे उजवं विश्व आहे, पुरुष शक्ती आहे. जर बायकांना फक्त मुली होत असतील, एक मिनिट, तर या गणपतींची उपासना करायला लागते. म्हणजे मग त्यांचा जो उजवा पाय दाबलेला आहे त्यातून पुरुष संतती निर्माण होऊ शकते. या मूलाधार चक्रामध्ये उत्कृष्ट पुबीज निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून गणपतींनी आपला उजवा पाय खालती सोडलेला आहे आणि तो अख्ख्या विश्वाला दाबून राहिलेला आहे. आणि डावा पाय जो आहे तो त्यांनी आपलं गुप्त इंद्रिय पूर्णतया दाबून पूर्ण बंद करून ठेवलेला आहे. म्हणून गणपतींच्या पुढे विश्व तयार होत नाही. गणपतींची इच्छा झाली तर विश्व तयार होतं. म्हणून गणपतींची उपासना जी आहे ते नुसतं अथर्वशीर्ष म्हणून होत नाही. हे गणपतींचं रूप समजून घेऊन जर उपासना केली तर 100% यश येऊ शकतं. हे यश येण्याकरता फक्त भोरला पेन्शन पर्यंत यायला लागतं. कुठंतरी नातेपुत्यात राहून हे यश येणार नाही. कुठंतरी महाडमध्ये राहून हे यश येणार नाही. चला वागणीचं काम संपलं आता काय भोरला जायला नको असं म्हणून हे यश येणार नाही. हे यश येण्याकरता इथपर्यंत आलंच पाहिजे तर हे यश येणार आहे. आणि या गणपतींनी जो आपला डावा पाय जो आहे तो पूर्णपणे आपल्या गुप्त इंद्रियाला दाबून टाकलेला आहे. त्यामुळे त्यांचं जे मूलाधार चक्र आहे ते बंद होतं. म्हणून नवीन सृष्टी जी आहे ती निर्माण करताना गणपतींना जाग करावं लागतं. त्याच्या पुढे 14 ब्रह्मांड त्यांच्या उदरात वास करतायत. आणि ही कुंडलिनी शक्ती जी नागरूप आहे त्या नागाने गणपतींचं पोट बांधलेलं आहे. या पोटाच्या पुढे जे अनाहत चक्र आहे तिथे गणपतींचे 2 हात आहेत. आणि एक हात जो आहे तो आशीर्वाद सूचक आहे आणि दुसरा हात जो आहे त्यांनी मोदक घेतलेला आहे. मोदक या शब्दाचा अर्थ आहे या सृष्टीमधला जो सगळ्यात मोठा आनंद आहे. या सृष्टीमधला जो सगळ्यात मोठा आनंद आहे ज्याची सुख दुःखाची कल्पना करता येत नाही, ज्या आनंदाची तुलना कशाचीच होत नाही, हा आत्मानंद गणपती देऊ शकतात. म्हणून त्यांच्या हातात मोदक ठेवलेला आहे. मोदक म्हणजे उकडीचा तळलेला कणकीचा नाहीये. मोदक म्हणजे आत्मानंद आहे. आणि हा मोदक त्यांनी त्यांच्या डाव्या हातात घेतलेला आहे.
का तर हा मोदक स्त्रीपासून आनंद देऊ शकतो. म्हणून स्त्रिया ज्या आहेत त्या डाव्या बाजूला आहेत आणि उजवी बाजू जी आहे ती गणपतींनी आपल्या एकाच पायाने सगळ्या पुरुषांना, सगळ्या पुरुष शक्तींना दाबून ठेवलेलं आहे. आणि डाव्या पायाने ते ही सगळी सृष्टी जी आहे ती नवीन निर्माण करतात. ज्या एका मोदकाच्या द्वारे, एका आशीर्वादाच्या हाताच्या द्वारे, एका हातात त्यांच्या कमळ आहे, म्हणजे त्यांना सगळ्या सृष्टीला कमलरूप करायची इच्छा आहे, म्हणून त्यांनी कमळ हातात घेतलेला आहे. आणि चौथा हात जो आहे तो परशु जो आहे तो परशुनी तुमच्या जन्माचं बंधन ते तोडून टाकतात. आणि त्यांची सोंड जी आहे ती वाकडी तिकडी का सोंड आहे तर ती एवढी वाकडी तिकडी आहे की कितीही लांब करता येते, कितीही जवळ करता येते. सगळी सृष्टी त्या सोंडेमध्ये वास करून आहे. आणि त्यांचे जे डोळे आहेत ते अत्यंत बारीक आणि तिरके आहेत. मुंगीपासून अखिल निखिल ब्रह्मांडापर्यंत सगळ्या गोष्टी गणपती त्या नुसत्या बारक्या डोळ्यांनी पाहू शकतात. त्यांचे कान जे आहेत ते मोठे आहेत आणि ते सतत हलतायत. त्याद्वारे या सृष्टीला ते प्राण पुरवतात. प्राणशक्तीचा दाता जी आहे ती गणपती देवता आहे. म्हणून टेंबे स्वामींनी इथे गणपती या चौथ्या देवतेचं वर्णन केलेलं आहे. थांबणं गरज आहे. पुढच्या वेळेला, पुढच्या सोमवारी. आतापर्यंत बोललेलं जे सुरुवातीपासून आले असतील त्यांना काही शंका असतील तर विचारायला. एक शब्द पुढे गेलो, गेल्या वेळेला 3 शब्द होते. श्रीमान विष्णू महादेव आणि गणपती. दुसरा जन्म घ्यायला लागली गुरुजीचं संपायला. सगळं समजलं तुम्हाला? मला उद्या सांगाल. त्याच्यामध्ये खेचरोबांनी सुरुवातीपासून आला नाही. कंटाळा आला ना दत्ता? दहा वाजले म्हणून थांबलो मी. नाभीचं जे ध्यान तुम्ही म्हटलं की नाभीचं ध्यान ज्यावेळेस तुम्ही इथे पाहता तर तुमचं लक्ष त्यावेळेस हे कुठं अपेक्षित आहे का इथे इथेच पाहायचंय फक्त? हा जेव्हा 90 अंशाचा कोन होतो ना तेव्हा नाकाच्या चेंड्यावर पाहायला लागलो आपण की आपली नजर जी खालती होते ना आपोआप. त्यामुळे नाभीपासून जे स्वादिष्ठान चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, इथपर्यंत नजर जाते. आणि ही जी 3 चक्र आहेत, स्वादिष्ठान चक्र सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे, अनाहत चक्र स्वहंसाचं नादानुसंधान करून देणार आहे, आणि विशुद्ध चक्र आहे ते आपल्या शरीरातली सगळी अशुद्धी घालून टाकते. म्हणून आपण ते मुद्दाम करायचं नाहीये. तुझं नीट पाठीचा कडा भिंतीला टेकून बसलास, तुझी नजर आपोआप नाकाकडे गेली की नाभीकडेच जाईल. म्हणून तर गणपतींना आपण असं बसवतो नेहमी. म्हणून ते मूलाधार चक्र दाबून ठेवू शकतात, सृष्टी दाबू शकतात.
शक्तिपात दीक्षेत शिष्याला काही न करता कसं काय मिळतं? गरजच नाही ना काही करायची. शक्तिपात गुरुनी सांगितलं. आपल्यातल्या 2 शिष्यांना मी एका हॉटेलमध्ये शक्तिपात दीक्षा दिली होती. त्यातला एक फार पुढे गेलाय की मला असं वाटतं की तो घरदार सोडून जाईल का काय, आणि दुसरा दळीने बसून राहिलाय नुसता, काही करत नाही. तो करणे न करणे करून घेण्याच्या पलीकडे जायला लागलाय. म्हणून त्याचं दरिद्र संपत नाही ना. गुरुआज्ञेच्या पालनासारखं श्रेष्ठ जगात काही नाही. त्यांनी जर ते केलं असतं तर तो आत्मानंदापर्यंत जाऊन पोहोचला असताना. आणि बाकीच्या दीक्षांमध्ये तुम्ही जे करता ते रूपकच आहे. त्या करण्यातून शेवटी तुम्हाला तिथंच न्यायचंय, न करण्यापाठी. फक्त शक्तिपात हा चमत्कार आहे. साक्षात शिव आणि शक्ती यांचं सामरस्य मिलन आपल्या शरीरामध्ये होतं आणि आपल्या शरीराच्या बाहेर आपण देतो. जवा भावांना जो अनुभव आला तो अनुभव मलाही आला. त्यांना एकदा आला, मला 2दा 3दा हा अनुभव आला. हा अनुभव तुम्हाला येण्याकरता तुम्ही थोडस वेळ द्यायला पाहिजे ना. रोजच्या कार्यबाहुल्यातून कामं करा की, तुम्ही कामं करू नका असं नाही, पण थोडा वेळ द्या. मला बरं वाटलं मागच्या वेळेला देखील म्हणला की केव्हा सोमवार येतोय, केव्हा तुम्ही बोलताय, असं मला झालंय म्हणला. असं तुम्हाला नाही झालं ना. एक तर आज उशिरा झाले ज्यांच्याकरता चालू केलं ते. करावंच लागत नाही शक्तिपातामध्ये. माझे काही शिष्य आहेत, त्यांना मी ओढून घेतलेलं आहे. त्यांना कळत नव्हतं आपल्याला कसं ओढलं जातंय, आणि जेव्हा त्यांना कळलं की मी खाऊन टाकलंय तेव्हा त्यांना कळेच ना काय चाललंय ते कळण्याकरता त्यांची वृत्ती जी आहे ती जागीच होऊन दिली नाही. पण आता ते कळल्यानंतर सुद्धा मला काहीतरी कळलंय म्हणले तर ते मूर्ख आहेत. कारण त्यांना मला कळलं म्हणजे मला नाहीच कळलं ना. मगाशी कितीतरी सांगितलं ना, महादेव म्हणजे सांगताना सगळ्या सृष्टीच्या पलीकडे घेऊन गेलो होतो तुम्हाला. वातावरण किती शांत झालंय बघा ना. मी जेव्हा विचारा विचारा म्हटलं तेव्हा तुम्हाला विचारावंच वाटलं नाही. पण मागच्याच वेळेला सांगितलं होतं मी 9ला येईन, 9:30ला येईन, पावणे झाले. तुम्ही 9ला यायला पाहिजे. नाही तर मला सांगा, पुढच्या सोमवारपासून बंद करतो मी. जमणार नसेल तर उगाच कशाला बडबड करू. पण अगोदर 2-3 महिने सांगितलं होतं ना की तेवढा 9 ते 10 वेळ द्यायला जमणार आहे का, याल का, बसायचं का. तुम्ही तुमच्या इच्छेने हो म्हणला. काय मी बळजबरी केली का तुमच्यावर? केली का बळजबरी? बळजबरी केली आहे? मग काय यायला पाहिजे.
थोडस ध्यान करूया सगळेजण. पाठीचा कणा ताठ ठेवा, साधी मांडी घालून बसा, हात गुडघ्यावर राहू देत दोन्ही. आपले डोळे नाकाच्या टोकाकडे पाहत राहू देत.
श्रीराम 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 श्रीराम. तुम्ही घरी बसल्यावर लक्षात ठेवा, पाठीचा कणा कंपल्सरी ताठच राहायला पाहिजे. सचिन आणि अमोलचंद दोघंही वाकलेले होते. वाकणार नाही याची काळजी घ्या. वाकलात तर जेथे वाकता तो भाग दुखायला लागेल. हा शक्तिपातच आहे. जेव्हा आपण बसतो तेव्हा आपला श्वास नेहमीच्या नियमित गतीने चालू असतो. तो हळूहळू हळूहळू हळू कमी 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 होत जातो. किती कमी होतो? तर आत्ता तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 10 श्वासापर्यंत घ्या. एका मिनिटामध्ये 18 वेळा श्वसन चालू असतं. 4 पर्यंत यायला पाहिजे. पण आता मी हे सांगितल्यावर तुमचं तिकडेच लक्ष जायला नको म्हणून मी ते सांगितलेलं नव्हतं. मी पाहत होतो तुम्ही काय करताय. आणि पहिल्यांदा जेव्हा आपण नाकावरती नजर ठेवायला लागतो तेव्हा सगळे विचार निघून जातात. आपल्या डोक्यात कुठलेही विचार येत नाही. एरवी आपण ध्यान करताना काय होतं, आपल्या मनातल्या सुप्त इच्छा जाग्या होतात. वेगवेगळ्या कल्पना तयार व्हायला लागतात. काय पाहिजे ते कळायला लागतं, काय नको ते कळायला लागतं. नाही त्या गोष्टी आठवतात. मागच्या जन्मातल्या सुद्धा गोष्टी आठवतात. पण आपल्याला त्या आठवड्यापासून बाजूला जाण्याकरता नाकाच्या टोकावर नजर ठेवायची. म्हणून मगाशी मी म्हणलं की जेव्हा आपण नाकाच्या टोकावर नजर ठेवतो तेव्हा बरोबर ती बेंबीपाशीच नजर जाते. आणि जर नुसतं बेंबीचं ध्यान करायला सांगितलं तर त्याच्यातून काम वासना वाढू शकते. म्हणून नुसतं बेंबीचं ध्यान करायचं नाहीये, नाकाच्या टोकावरच ध्यान करायचं. गुरु आज्ञेचं पालन 100% करायला पाहिजे. नाहीतर ह्याच्यातून काहीतरी वेगळा त्रास सुरू होईल. आपण नुसती बडबड ऐकण्याकरता इथे येत नाही. इथं आल्यानंतर इथे जी दिव्य शक्ती आहे तिचा अनुभव घ्यायचा आहे. मला हे पुण्याला सुद्धा घेता येईल, नात्यापुत्यालाही घेता येईल, कुठेही जाऊन घेता येईल. पण इथंच घेतो याचं कारण काय, तर इथे एक दिव्य शक्ती वास करते. त्या शक्तीचा आपल्याला अनुभव मिळावा, त्या शक्तीचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून हे करायचंय. आणि तुम्हाला इथं आल्यावर काय वाटलं याची चर्चा घरी जाऊन बायकोशी सुद्धा करू नका, मित्राशी सुद्धा करू नका, कोणालाही काहीही सांगू नका. वाटलं तर इथे येऊन माझ्याशी बोला. बाहेर तुम्ही याची चर्चा केलीत त्याच्या दुसऱ्या सोमवारपासून इथे येणं तुमचं बंद होईल. मी न सांगता बंद होईल, आपोआप बंद होईल. मी बोलवायची गरज नाही किंवा मी नका म्हणण्याची पण आवश्यकता नाही. आपोआप तुम्ही थांबाल. आणि तसं व्हायला नको म्हणून इथली एकही गोष्ट घरी गेल्यावर नवऱ्याशी बायकोशी सुद्धा बोलू नका, मित्राशी सुद्धा बोलू नका. कारण इथलं जे आहे ते दिव्यत्व इथेच टिकलं पाहिजे. जेव्हा याची चर्चा कराल तेव्हा क्युरिओसिटीने सगळे इथे यायला लागतील आणि त्यातल्या सत्संगासारखं इथला सत्संग चालू होत आहे. त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला जर तुमच्या स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, उद्धरेत आत्मा आत्मानं, तर तुम्ही इथे या. मी सांगतो ते ऐका, त्या पद्धतीने ध्यान करायचा प्रयत्न करा. ध्यान ही करायची गोष्ट नाही, ध्यान होत असतं. हे अनेक वेळा सांगितलंय आणि ते होतं. सगळ्यांना ध्यान करता येत नाही, सगळ्यांचं ध्यान होत नाही. या सगळ्या सृष्टीमध्ये ध्यान जे आहे ते 2 प्रकारचे आहे. एक अंतर्मुखी ध्यान आहे आणि एक बहिर्मुखी ध्यान आहे. आपल्यातली 99% लोक ही बहिर्मुखी ध्यानाची असतात. म्हणून श्रीकृष्णाचं ध्यान सांगतो, रामाचं ध्यान सांगतो, दत्ताचं ध्यान सांगतो, गणपतीचं ध्यान सांगतो. मला सांगा, आज आपण गणपतीचं रूप समजून घेतलं, यातली किती माहिती तुम्हाला होती गणपती म्हणून? होती माहिती? मग नुसतं विचार करा, माग जेव्हा 3 आठवड्यापूर्वी आपण बोललो तेव्हा श्री गणेशायन मावर बोललो आणि आता गणपतीवर बोललो. त्यातला शब्द ह्याच्यात नव्हता, यातला शब्द त्याच्यात नव्हता. गणेश बद्दल जवळजवळ 25 मिनिटं मी बोललो होतो आणि गणपती बद्दल जवळजवळ अर्धा तास बोलतोय. तर इथलं ज्ञान तुम्ही तुमच्या डोक्यात, तुमच्या बुद्धीत साठवा आणि ते तुमच्या बुद्धीतून जाईल कसं हा प्रयत्न करा. कारण ती कल्पना आहे, आपल्याला कल्पनेत थांबायचं नाही. तुम्ही जर तेच साठवायचा प्रयत्न केला तुम्ही मूर्ख व्हाल. डॉक्टर बेंचांनी सांगितलं, ऐकलं, अनुभव. आपल्याला आपल्यातला
आपण कोण आहोत हे ओळखण्याकरता हे करायचे. म्हणून ह्याची चर्चा करायची नाही. म्हणून मी सुरुवातीला फक्त म्हणलं होतं की फक्त विकासनी सचिननी यावं, आणि म्हणून आम्हाला तुला येऊ नको म्हणलं मी त्या दिवशी, की नकोच, शिवरात्रच करू. आलात तर मनापासून या, मागची व्यवधानं अवधानं सोडून जा, काही नुकसान होत नाही. आपण काही करत नाही, असलो तरी काही करत नाही, नसलो तर नाहीच करत. त्यामुळे असं काही विचार करायचं कारण नाही की आपण इकडे आल्यावर ब्रह्मांडाचं नुकसान होईल, करोडोचा तोटा होईल, सोन्याचा भाव उतरेल, हिऱ्याचा भाव वाढेल, काय व्हायचं ते उद्या. आपण आता इथं आलोय ना, आणि इथं आल्यावर तुम्हाला कशाचीच कमतरता नाही. इथं आल्यावर कशाचीच कमतरता नाही. आणि विचार करा ना, तुमचा वाया जाणारा वेळ मी वाचवलाय. तुम्ही दिवसा जे उद्योगात असता त्यातला वेळ मागितलाय का मी? सचिन म्हणला होती तिकडे बसले, त्यांना बोलवून आणतो, काही गरज नाही म्हणलं. बस इथे यायचं ते येतील, येतील नाही येतील. कोणालाही बोलवायची आवश्यकता नाहीये, कोणालाही या म्हणायची आवश्यकता नाहीये. यायचं तर या, नाही यायचं तर नका. जो आल्यावर मात्र अवधान द्या, नाहीतर फटके घालायला कमी करणार नाही. आणि नुसतं बसण्यात एक वेगळं हे आहे. ती जी शक्ती आहे ती आपल्या शरीरातून फिरायला लागते, आपोआप हालचाली व्हायला लागतात. पण हे सांगून मला तुम्हाला बिघडवायचं नाहीये. तुमचं तुमचं जे आहे स्वानुभवात ठेवून द्या. फार तर तुम्हाला अगदी वाटलंच बोलावं तर माझ्याशी येऊन बोला. आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. इथे आपण बसलेल्या सगळ्यांचा एक अनुभव नसणार आहे, कारण ती वैविध्यता आहे. ती शक्ती ज्या प्रमाणात तुमच्याकडे येईल त्या प्रमाणात तुमच्यात बदल होतील. आणि इथं आल्यामुळे तुमचे धंदे बुडतील, तुमचं नुकसान होईल, तुमचं इन्कम होणार नाही, तुम्हाला पैसा मिळणार नाही, असं काही नाही. तुम्ही तुमच्या शरीराशी प्रामाणिक व्हायला लागाल, आणि त्यामुळं त्या शरीराच्या गरजा आपोआप कशा पुऱ्या होतात हे तुम्हाला कळायला लागेल. आणि मी करतोय आणि नंतर तुम्हाला सांगतोय. मी काही तुम्हाला माझ्या मनचं सांगत नाहीये. करा अशी सक्ती तर मुळीच नाहीये. पहा ना, मी मगाचपासून 1.5 तास तसाच बसलोय, काही न हलता, काही न बोलता, आणि तुम्ही मात्र किती वेळा असं करताय, असं करताय, असं करताय. माझ्या फोन मध्ये पाठवून देते त्यात आलेलं.